झी 24 तास एक पाऊल पुढे. राजेंद्र अहिरे दिग्दर्शित पोस्ट कार्ड या सिनेमाचं प्रीमियर नुकतंच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात पार पडलंय आणि ही संपूर्ण टीम पोस्ट कार्डची आपल्या सोबत आहे. मेन कॅप्टन ऑफ द शिप आपल्या सोबत आहे. गजेंद्रजी, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन, कारण खूप छान रिस्पॉन्स मिळाला सिनेमाला. एकूण आजचा हा अनुभव कसा शेअर करा? काय नाही, मला एकतर भीती वाटत होती खूप, कारण मी सिनेमा पाहिला नव्हता. साऊंड आणि म्हणजे जसा वेळ कमी पडला त्यानुसार साऊंड व्हिज्युअल असं सगळी धडपड चालू होती आणि आजची तारीख गाठायची होती. आणि आज मला प्रेक्षकांबरोबर सिनेमा बघायला मिळाला आणि एक अपेक्षा होती सिनेमाकडनं, कारण आपण काहीतरी वेगळं काम करतोय. पण वेगळ्या कामाला वेगळी दाद, इतक्या बारकाईने लोकांनी सिनेमा पाहणं आणि अशी दाद मिळणं, इतका एक्स्टम्पोर रिस्पॉन्स मिळणं एका वेगळ्या सिनेमासाठी ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की मी जो सारखा म्हणतोय की वेगळा सिनेमा करण्याचा जो ध्यास आहे, शब्दांच्या बाहेर कथा काढायची आहे, कथेच्या बाहेर सिनेमा काढायचा आहे, तर तो थोड्या अंशी मला यश मिळताना दिसतंय या सिनेमामध्ये. तुमचा अनुभव? माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मला फार मजा आली सरांबरोबर काम करताना. आणि मी पहिल्यांदा करत असल्यामुळे सरांनी मला समजून घेतलं, गानू सरांनी समजून घेतलं आणि सिनेमॅटोग्राफी केली अर्थात. त्याच्यामुळे खूप मजा आली काम करायला सरांबरोबर. वेगळा विषयावरचा सिनेमा शूट करण्यासाठी जे टेम्परमेंट लागलं ते खूप शिकायला मिळालं. मला फार मजा आली सरांबरोबर काम करताना. तुझी बोली लागली आहे इथे. वृंदाजी, सिनेमा आज प्रीमियर झालं, सिनेमाचं खूप छान प्रतिसाद मिळतोय सिनेमाला आणि गजेंद्रजींनी सगळं श्रेय जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे की एकूण ही कॉन्सेप्ट तुमची आहे. खरं म्हणजे संकल्पना त्याचीच आहे, पण कुठलाही सिनेमा आता आजपर्यंतचे त्याचे जे सिनेमे आहेत त्याचा जेव्हा जन्म होतो आणि त्याच्यावर जेव्हा संस्कार होतात तिथपासून नाही म्हटलं तरी आमच्या घरात ते वातावरण असतं की हे कॅरेक्टर कसं असणार, ही गोष्ट कशी असणार, कास्टिंग काय होणार. तर तसंच ह्या सिनेमाचंही तसंच झालं होतं. फक्त यावेळेला मी अट्टाहास हाच धरला होता की पोस्टमनचा जे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी गिरीश कुलकर्णीच हवं. मग तो किती बिझी आहे, तो आहे अवेलेबल नाही. गजेंद्रला म्हटलं नाही, यावेळेला कॉम्प्रोमाइज अजिबात नाही, गिरीशच त्या जागी हवं. तेवढाच एक माझं कॉन्ट्रीब्युशन यावेळेला आहे, बाकी जे नेहमी असतं ते आहेच. एकाहून एक सुपर भूमिका बजावून सई ताम्हणकर हिनं खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं उदाहरण आहे. सई, 5 सिनेमे तुझे स्क्रीन होत आहेत या फिल्म फेस्टिवल मध्ये आणि आज पोस्ट कार्ड या सिनेमाचंही प्रीमियर झालेलं आहे. हो, पोस्ट कार्ड खूप जवळचा आणि वेगळा चित्रपट आहे माझ्यासाठी, कारण ह्या प्रकारची भूमिका, भाषेचा लहेजा हे मी पहिल्यांदा केलं आयुष्यात माझ्या आणि लोकांना ते आवडलंय हे पाहून ऐकून मला खूप आनंद होतोय आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सिनेमाही चांगला आहे असा रिस्पॉन्स आहे. सो मी आता रिलीजची वाट बघते. माझी मुलगी लिझा कांबळे आज शिकते. 1942 मध्ये होती या शाळेत. मीच लिझा कांबळे. गिरीजी, तुमच्यासाठी हा एक वेगळा अनुभव असेल, कारण जसं वृंदाजी म्हणाल्या की तुम्हीच या फिल्ममध्ये त्यांना पाहिजे आणि तुम्ही मिळालात शेवटी आणि खूप छान सिनेमा झालेला आहे. आज प्रीमियर पार पडला, काय सांग? काय आता खूप बोलण्यासारखं आहे, कारण गजेंद्र बरोबरचं माझं असोसिएशन हे वेगळ्या प्रकारे, म्हणजे माणूस म्हणून, मित्र म्हणून जास्ती रंजक आणि मजेशीर आहे. तर अनेक सिनेमांच्या बाबतीमध्ये आम्ही दोघे एकत्र काम करणार होतो आणि ते फायनली पोस्ट कार्डला झालं. ऑल थँक्स टू वृंदा. आणि मला असं वाटतं की त्याच्या गोष्ट सुचणं हा जो काही भाग आहे ना, म्हणजे गोष्टी माणसांना सुचतात, ही एक मोठी अवघड गोष्ट आहे खरं तर ते गजेंद्रच्या ठाई इतकं नैसर्गिक आणि उत्तम आहे की त्याला अत्यंत सकस, चांगल्या, जगण्याशी मेळ खाणाऱ्या अशा उत्तम गोष्टी त्याला दिसतात, सुचतात आणि तो त्या लिहितो. आता माझा आणि त्याचा वाद एवढाच होता की त्याचं सिनेमामध्ये रूपांतरण करताना जी एक थोडीशी घाई त्याला असते, तर कारण त्याला तो खूप वेगात प्रोसेस करू शकतो गोष्टी आणि ही माणसांची वेगवेगळ्या माणसांच्या काही एक स्किल्स असतात की ज्यांना पटपट प्रोसेस करतात. तर पण टीमला तेवढं पटपट होत नाही आणि मग काही गोष्टी राहून जातात असं मला वाटायचं आणि मग मी त्याच्याशी भांडायचो आणि मग खूप सिनेमे त्यांनी मला असं म्हटलं की तू कर आणि मी नाही केले नाहीत वगैरे वगैरे असं झालं. पण बहरहाल ते कधीतरी आम्ही दोघे एकमेकांबरोबर काम करणार होतोच, म्हणजे ती अगदी एक नेमकी ठरलेली गोष्ट होती.
आणि ते योग यावेळेस जुळून आला. आणि खरोखरी असं काहीतरी करणं की 3 गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आणि खूप लूजली कनेक्टेड आहेत, असंही म्हटलं तर कनेक्टेड आहेत, म्हटलं तर नाही, या पद्धतीचा, आणि तरीसुद्धा त्या तिन्ही मिळून एक समुच्चयाने काहीतरी तुमच्या मनावरती गडद इम्पॅक्ट करतात, त्या तुमच्याबरोबर टिकून राहतील, आठवणीत राहील असा सिनेमा तयार म्हणजे झालेला आहे. अजूनही त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत आणि तो आणखी जास्ती पक्का करण्याचा मानस आहे. तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त माझे घेणे देणे नाही, तुमचे पत्र तुम्हा सुपूर्त माझे घेणे देणे नाही. हसू तुमचे हसू तुमचे हसू तुमचे हसू तुमचे मी पत्राचा केवळ भोई. सगळ्या टीमनी अतिशय छान पद्धतीने मन लावून काम केलं. फक्त एकट्या गजेंद्रांनी चांगलं काम करून चालत नाही, तर ते टीमने पण करायला लागतं, हे मी त्याला सांगायचो नेहमी. आणि ते आता इथे मला वाटतं सिद्ध झालेलं आहे, कारण संगीताच्या बाबतीमध्ये पण नवीन मुलाला त्यांनी संधी दिली. आमचा सिनेमॅटोग्राफर हा नवीन होता. म्हणजे नवीन माणसं, त्याचबरोबर काही एक प्रस्थापित सई तावणकरांसारखे, अशी सगळी मंडळी एकत्र येऊन जेव्हा काम आपल्या किशोर सरांसारखे, तर अशी सगळी मंडळी एकत्र येऊन करतात, तेव्हा त्याचं सगळ्याचं मिळून मेळ छान गजेंद्रांनी यावेळेस बसवलेलं. आणि हॅट्स ऑफ, त्याच्या गोष्टींसारखं खरं मला नाही वाटत की मराठीमध्ये किंबहुना आपल्या भारत देशामध्ये त्याच्यासारख्या गोष्टी लिहिणारा आणि त्या क्रिएट करू शकणारा असा माणूस नाही आहे. दो आय हॅव सर्टन पॉईंट्स, पण ती भांडणं चालूच राहतात. आणि फार मस्त माणूस आहे. सगळ्यात जास्ती मला असं वाटतं की या सगळ्याच कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये माणूस चांगला असणं ही फार महत्त्वाची एक मुख्य बाब आहे, जी गजेंद्र म्हणजे तिथे पूर्ण मार्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्याचा पेस थोडासा या सिनेमामध्ये जमून आला असं मला वाटतं. यापूर्वीही त्याच्या काही सिनेमांमध्ये तो जमून आलाय, परंतु म्हणजे अशा बिट्स अँड पीसेसमध्ये. पण आता मला असं वाटतं की या सिनेमामध्ये त्यांनी फारच मजाच केलेली आहे. आणि देर इज सो मच टू लर्न फ्रॉम हिम ॲज अ ह्युमन बिईंग ऑल्सो. सहज त्याला कुठल्याही प्रकारचे काय म्हणतात त्याला असे इगो हॅसल्स नाही. फार अत्यंत, नाही तर डिरेक्टर कोणाचं नॉर्मली ऐकत नाहीत. मला अनुभव आहे फार चांगला उमेशचा. तर ते अवघड असतं, परंतु इतकं सहजपणाने एखाद्या चांगल्या गोष्टीला रिॲक्ट होणं, ते आपलंसं करणं ही फार विरळा गोष्ट आहे. आणि हा माणूस म्हणून खूप चांगला गुण आहे, तो मला फार महत्त्वाचा वाटतो. सो माझ्यासाठी एक फार चांगला लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि खरोखरी आय मीन इट, सईबरोबर सुद्धा काम करताना म्हणजे ज्या पद्धतीने सई अभिनेत्री म्हणून तिचा विकास होतो आहे, ते माझ्यासारख्या नटाला सुद्धा पाहताना काहीतरी शिकवून जात असतं की काय पद्धतीने ती वेगवेगळ्या भूमिका करते, मी कसं करतो, याचा काहीतरी एक मेळ होतो आणि काहीतरी शिकायला तुमच्या गाठीशी लागतं. यावेळेस किशोरबरोबर खूपच वेळ एकत्र घालवता आला आणि त्याच्यामुळे अनेक जास्ती आमची मैत्री दृढ झाली. अशा अनेक गोष्टी होत्या. आणि किशोरचं काम तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीची कामं पूर्वी त्याचं पाहत आलोच होतो आणि त्याचा फॅन होतोच. त्यामुळे आम्ही देऊळमध्येही काम केलं एकत्र. पण इथे फार वेगळंच होतं, हटके होतं. म्हणजे आम्हाला बऱ्याच गोष्टी या आशयातल्या ज्या काही आहेत त्या अनस्पोकन आहेत. तर ते तिथे खूप चांगला नट समोरासमोर असले तर ते गिव्ह अँड टेक चांगला होतो, अन्यथा मग ते पडतं खाली. ते आजोबा गेले. झी 24 तास, एक पाऊल पुढे.